चला 5 षटकांचा सामना, 9 चेंडू मात्र इथे पॉवर प्लेचे असणार आहे. पॉवर प्लेचा किती फायदा उचलला जाईल शिवडे या संघाकडून हे बघणं अतिशय अनिवार्य असणार आहे. कारण बघितलं गेलं तर पॉवर प्ले मध्ये जितक्या धावसंख्या मात्र मिळवल्या जातात तितका धावा अगदी महत्त्वाच्या ठरल्या जातात. बघूया पहिला चेंडू, काळू गोलंदाजी मार्कवर, लो फुल टच चेंडू, इथे मात्र चांगला प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवर चेंडू चालाय सीमा पार, षटकार. रोशन पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमक होताना दिसतोय. काय फलंदाजी चालली आहे पहिल्या चेंडू पासून. पुन्हा एकदा कोडा चेंडू टाकला गेलाय, झेलचा प्रयत्न, परंतु इथे यो उडून बेडका धरित पण काय झेलता आला नाही. आलं अवघड गंमत आहे त्याची. ते चांगली संधी उपलब्ध झाली होती परंतु संधीचं सोनं इथे करता आलं नाहीये खैरगाव संघाला. कॅच मात्र ड्रॉप झाला. या सामन्यातला पहिला ड्रॉप कॅच असणार आहे आणि याचं कितपत नुकसान भरपाई मात्र इथे या संघाला करावी लागणार आहे ते बघणं आता येणाऱ्या चेंडूवर खूपच अनिवार्य असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय काळू यांना, आणि इथे मात्र काय चेंडू टाकला जातोय. हो हो हो, दांडी दांडी गोल, त्रिफळाबाद. इथे मात्र परतावं लागतंय फलंदाजाला. चेंडू मात्र अगदी लो फुल टॉस आणि एसटी रक्षकांवर येणारा चेंडू होता. निश्चितच त्रिफळाबाद होतोय फलंदाज करणला मात्र आपलं निश्चितच फलंदाजीमध्ये काहीच योगदान देता आलं नाहीये. नवीन फलंदाज आपण ग्राउंड मध्ये मार्गस्थ बघतोय रवी यांना. पाठीमागच्या काही वर्षामध्ये अगदी प्रेक्षणीय फटकेबाजी मात्र रवीच्या बॅट मधून आली होती. याही वर्षी त्याच फॉर्म मध्ये आहे का हे बघावं लागणार आहे. इथे मात्र थोडासा स्लोअर टप्पा, चेंडू हवेमध्ये, झेल टिपला जाईल का. पुन्हा एकदा विकेट गमवावी लागते शिवडे संघाला. रवीच्या स्वरूपात आल्या आल्या परतलाय. मात्र सलग 2 चेंडूवर 2 विकेट मिळवतोय खैरगाव संघाचे गोलंदाज काळू. हॅट्रिकचा चान्स उपलब्ध करून दिलाय. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी चालली आहे काळूच्या स्वरूपात. कारण पहिल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी अगदी चांगलं योगदान 2 विकेटच्या माध्यमातून दिलं जातंय. चला अजूनही पहिले षटक मात्र संपुष्टात आलं नाहीये. काही चेंडू बाकी असणार आहे आणि नवीन फलंदाज शिवडे संघाचा परत एकदा आपण बघतोय विशाल कंपनी किंग. डावकऱ्या हाताचा फलंदाज बेकार खेळतो यो. इथे मात्र बॅटची लिडिंग आहे. चेंडू चाललाय पाठीमागे, एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. तिथे डिक्लेअर झोन आहे का? 4. ओके, धन्यवाद पंच. ओके, 4 धावांसाठी चेंडू चाललाय. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळवतोय विशाल. याच बरोबर आपण बघतोय शिवडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 2 गडी बाद. अजूनही पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर. 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. आता मात्र चेंडू हवेमध्ये फटका पसला गेला. यो 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 यो
पार दोघ जण मिळून धरता पण काय आवरणा दादा. अरे बेकार. अरे दाबून धरा मुंडके मिंडके बसा जरा त्याचे. षटक संपला गेलाय. एका षटकाच्या मदतीने आपण बघतोय शिवडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. या आकड्यावर 2 गडी बाद. चला चांगली संधी मात्र इथे उपलब्ध झाली होती. पहिल्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलं गेलंय खैरगाव संघाकडून काळू यांच्या स्वरूपात. कारण भरपूर झेल इथे उपलब्ध करून दिले होते. भरपूर संधी इथे उपलब्ध करून दिल्या होत्या. यानंतर दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय अमोल. या षटकामधले 3 चेंडू अजूनही पॉवर प्लेचे असणार आहे. इथे मात्र पंचांचा इशारा नो चेंडू. चला साईडचा नो चेंडू येतोय. सांगितलं एक टाकली एका साईडनं. काय हरकत नाही दादा. तेठ नाही इसरत यठ इसरलाय अमोल. फ्रेडचा इथे कुठलाही फायदा घेता आला नाहीये. 1 बाउंसचा इशारा येतोय पंचांचा. निश्चितच चांगला चेंडू हाताळला जातोय अमोल कडून. 1 बाउंस पहिला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू चालाय. हो कुठलाच इथे चान्स नाही फिल्डर कडे. चेंडू जातोय सीमा पार. 1 बाउंस चौकार. विशाल मात्र इथे चांगला आक्रमक होताना बघतोय आपण. आल्या पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला होता. त्यानंतर आता एक संघासाठी 4 धावा मारून दिल्यात. पुन्हा एकदा अंधाधुंदी जे धडक लागला तर बरा नाही तर काय करा आलाय. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय खैरगाव संघाकडून अमोलच्या स्वरूपात. अतिशय उत्कृष्ट नियोजन आपण बघतोय कमिटीच्या माध्यमातून केलं गेलंय आणि आपल्यासाठी चांगली संधी इथे उपलब्ध करून दिली गेली आहे. त्याबद्दल कमिटीचे मनपूर्वक स्वागत. आता मात्र बैठक फटका. चेंडू हवेमध्ये फटका फसला गेलाय. फिल्डर आहे झेल टिपला गेलाय. अप्रतिम. पुन्हा एकदा विकेट मात्र गमावी लागते विशालला. चला पुन्हा एकदा विशालच्या स्वरूपात मात्र इथे विकेट गमावी लागते शिवडे संघाला. नवीन फलंदाज आपण बघतोय ग्राउंड मध्ये हिरो. काही काळ भंडारदरा वाडीला राहतो, काही काळ शिवड्याला. काय चाललंय काय कळना त्याचा. हिरो मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक वर असणार आहे फलंदाजी मार्कवर. चला बघूया दुसरा षटक इथे हाताळलं जातंय खैरगाव संघाकडून अमोलच्या स्वरूपात. आणि पॉवर प्लेचा खेळ मात्र इथे संपुष्टात आलाय. बघूया पंचांना विचारून घ्या किती बाहेर किती आत. इथे मात्र वाईड आला. एक अवांतर धाव येते. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. वाईडच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळते. धावफलक मात्र हल्ला जाते थोडस एका धावीच्या मदतीने का होईना. इथे मात्र हा पिस्टप्पा चेंडू मात्र पाठीमागच्या दिशेने बॅटची लीडिंग एज घेऊन चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा.
तर मात्र वाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेलाय आणि षटक इथे संपुष्टात आलाय. पंचांचा इशारा. 2 षटकांच्या मदतीने आपण बघतोय 20 धावसंख्या झाली आहे शिवडे संघाची. 2 षटकांच्या मदतीने 20 धावसंख्या. 3 गडी बाद. चला नवीन गोलंदाज आपण बघतोय. ज्याने पहिलं षटक हाताळलं गेलं तोच गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. काळू. 5 षटकांचा सामना अतिशय चांगला रंगला गेला या 2 संघांमध्ये. काळूचा पहिला चेंडू इथे चांगला प्रहार केला जातोय. रोशनच्या बॅटमधून चेंडू चाललाय सीमा रेषाकडे. चेंडू मात्र आडला जातोय. 2 धावा इथे पळून पूर्ण होणार आहेत. चांगला फटका सजला गेला होता परंतु रिव्ह्यू बाउंड्रीचा रिव्ह्यू आलाय. 2 मिनिटं. कोण मुंबईचा? चार धावा असणार आहेत. चार चार चौकार असणार आहे. पाय लागला बॉन्ड. हा नंतर चला गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय काळू यांना. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या गेल्यात. दुसरा अगदी स्लोवर टप्पा टाकला जातोय. चेंडू पडून मात्र वेगळी दिशा घेतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय काळूकडून. थोडंसं फिरकीच्या जादूवर मात्र इथे फलंदाजाला नाचवण्याचं काम काळू यांच्या स्वरूपात केलं जात आहे. आता मात्र काय चेंडू होता. हो 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 अनप्लेबल चेंडू इथे टाकला गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. इथे मात्र फलंदाजाबरोबर एसटी रक्षक पण बीट होतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेंसाठी. अजूनही या षटकामधले 2 चेंडू मात्र बाकी असणार आहेत. आता मात्र चांगला प्रहार केला जातोय. ओ चेंडू जातोय सीमा पार. धनधनीत षटकार. चांगला प्रहार. कारण पाठीमागच्या चेंडूवर आपण बघितलं गेलं तर थोडासा बीट झाला गेला होता. फलंदाज मात्र या चेंडूवर चांगला बघून प्रहार केला गेला आणि आपल्या संघासाठी 6 धावसंख्या मात्र मिळवून दिली आहेत. पुढचा इथे पुन्हा एकदा फुल टच चेंडू. मात्र बीट झाला गेला. चेंडू जातोय सीमा रेषाकडे पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. याच बरोबर आपण बघतोय षटक संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या मदतीने 3 गडी बाद.
शिवडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 34 या आकड्यावर. अजूनही आपण बघतोय 2 षटकांचा खेळ मात्र बाकी असणार आहे. बघूया येणाऱ्या या 2 षटकामध्ये किती धावसंख्या मिळवली जाते शिवडे संघाकडून. कारण समोरचा संघ बघितला गेला तर अगदी बलाढ्य संघ आहे. त्यांच्या समोर जर धावसंख्या चांगली ठेवायची असेल तर निश्चितच मोठं आव्हान जर ठेवायचं असेल तर चांगली फटकेबाजी मात्र करणं आवश्यक असणार आहे. दिलीप चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय तो दिलीप खैरगाव संघाकडून. स्ट्राईकला असेल हिरो आणि इथे जोरदार प्रहार केला जातोय पहिल्या चेंडूवर. चेंडू जातोय सीमा पार. दणदणीत षटकार आलाय. अप्रतिम फटकेबाजी मात्र इथे बघायला भेटते शिवडे संघाकडून. निश्चितच आता मात्र येणाऱ्या या 2 षटकामध्ये थोडंसं आक्रमक होणं गरजेचं असणार आहे. कारण येणारा चेंडू मात्र निर्धाव असणार आहे. कारण कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु बीट झाला गेलाय. हिरोला मात्र इथे समजलं नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. तर मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग झाली आहे. 1 धाव मात्र निश्चितच पूर्ण होणार आहे या एका धावीच्या मदतीने. तर मात्र धाव फलक कुठेतरी हल्लं जाते. अजूनही या षटकामध्ये काही चेंडू बाकी असणार आहेत. आणि स्ट्राईकवर आपण बघतोय रोशन यांना सलामीचे फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रहार. रोशनच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. काय प्रहार केला जातोय. अप्रतिम फटकेबाजी आपण बघतोय. पहिल्या षटकापासून आल्या आल्या रोशनने मात्र चांगले प्रहार करण्यात प्रयत्न केलेत. निश्चितच पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे पाठीमागच्या दिशेने. यो यो अरे घरी खेळायचा यट खेळाय आलाय. याला काय कॅच घेता येणार दादा. यो नाराज झालाय काय झालाय काय कळना. धावसंख्या आपण बघतोय षटक इथे संपुष्टात आलंय. 4 षटकांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 47 या आकड्यावर. आणि शेवटचं षटक मात्र प्रगतीपथावर असणार आहे. शेवटचं षटक असं म्हटलं जातं की हाणामारीचं षटक. कुथवा कुथवी दुमसा दुमसी बेकार. कवडी धावसंख्या मिळवता यारा. स्ट्राईकवर असेल तो हिरो. पहिला चेंडू अगदी पायामध्ये टाकला गेलाय. बीट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडू येतोय. ही गाडी जागेवरून पिकअप उचली. त्या रनअप कमी आहे. आता मात्र फुलवर टप्पा चांगला प्रहार केला जातोय. झेल मात्र इथे टिपला जाणार आहे. थोडस चला हिरोला मात्र परतावं लागतंय. 2 चेंडू इथे शेवटच्या षटकातले संपुष्टात आलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असणारे नवीन फलंदाज आपण बघतोय राजूभाई. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने जोरदार प्रहार केला जातो. फिल्डर आहे तिथे. काय सांगायचं आता अमोल. काय खरं नाही दादा. यो लागला आता मासा धराय पण त्याच्या झोळीत मासा अटकत नाही. सटक्या माश्या होता आता सटकून गेला ना दादा.
चेंडू चालाय सीमा पार 4 धावांसाठी. ते मात्र पुन्हा एकदा चांगलाच प्रहार केला जातोय. कुठलाही फिल्डर नाहीये तिथे. चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउंड चौकार 4 धावांसाठी. चला आपण बघतो या षटकामध्ये पाठीमागच्या 2 चेंडूवर सलग 4 धावा चौकार आले गेलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू चाललाय सीमा पार. हुतुंग षटकार आलाय. KKR काय फलंदाजी करतोय. आल्यापासून 3 चेंडू खेळलाय आणि 3 चेंडूवर कुठे चौकार आले 2 आणि 1 षटकार आलाय. अप्रतिम फटकेबाजी. आपल्या संघासाठी चांगलं योगदान मात्र राजूच्या स्वरूपात इथे आलंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने प्रहार केला जातोय परंतु तिथे फिल्डर आहे. चेंडू अडला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला जातोय. दुसरी धाव पूर्ण होईल का. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे आणि तिसरी पण धाव पूर्ण होते. अरे काय करता. हाणूक नको. एकमेकाच्या डोक्यात तरी आणा कोणतरी आउट होईल. पण 3 धावा ना. 3 धावा इथे पडून पूर्ण होत आहे आणि या 3 धावींच्या मदतीने आपण बघतोय 5 षटकांच्या मदतीने शिवडे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 64 या आकड्यावर. खैरगाव संघाला विजयासाठी आवश्यक असणार आहेत 5 षटकांच्या मदतीने 65 इतकी धाव संख्या. अगदी रोमांचक चाललेला हा सामना या 2 संघामध्ये आपण बघतोय. शिवडे वर्सेस खैरगाव. अगदी अटोतटीचा सामना चाललाय कारण दोन्ही संघ आपण बघितलं गेलं तर कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीये. गोलंदाजी पण चांगली आहे आणि फलंदाजी पण चांगली आहे. त्यामुळे निश्चितच प्रेक्षकांचं अगदी मनोरंजन करणारा सामना आपण बघतोय. चला शिवडे संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लावून घेते. त्याचबरोबर यानंतरचा जो होणारा सामना असणार आहे बळवंतनगर शिन्नर. बळवंतनगर वर्सेस शिन्नर या दोन्ही संघांचे जे कर्णधार असतील त्यांनी कृपया कॉमेडी बॉक्स कडे संपर्क साधा. आपला टच करून घ्यायचा आहे. तो रनर झालाय पासष्ट धावांचं आव्हान मात्र इथे खैरगाव संघासमोर ठेवण्यात आलंय शिवडे संघाकडून. सलामीचे 2 फलंदाज आपण बघतोय.
खैरगाव संघाचे अमोल आणि रमेश सलामीचे फलंदाज ग्राउंड मध्ये उपस्थित झाल्यात. बघूया पहिलं षटक हाताळण्यासाठी कोण येते शिवडे संघाकडून, कारण पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्त्वाचे षटक गणलं जाणार आहे. कारण या पॉवर प्लेमध्ये जितकी धावसंख्या मात्र मिळवली जाईल किंवा दिली जाईल तितकंच आव्हान मात्र सोपं होणार आहे. त्यामुळे निश्चितच अतिशय महत्त्वाचं षटक जे गणलं जातं ते पॉवर प्लेचं षटक असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय वैभव. इथे मात्र बॅटची लिडिंग आहे पाठीमागच्या दिशेने. झेलचा प्रयत्न केला जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. झेल मात्र टिपला जातोय. पहिल्याच चेंडूवर परतावं लागणार आहे. रमेश यांना अगदी चांगली सुरुवात मात्र इथे शिवडे संघाकडून केली जाते. पहिल्या चेंडूवर इथे विकेट मिळवून दिली आहे वैभवने. आपण टॉच बघतोय यानंतरचा जो होणारा सामना असणार आहे बळवंतनगर वर्सेस सिन्नर. आणि बळवंतनगर संघ टॉच विन झालाय. त्यांनी आपला निर्णय थोड्या वेळाने कळवायचा आहे. फलंदाजीचा निर्णय घेतला जाईल. सिन्नर संघाला विनंती असेल थोडं तयारीत राहायचंय क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. पाणी बिनी पिऊन घ्या. चला सामना आपण बघतोय शिवडे वर्सेस खैरगाव. इथे व्हाईट हाला एक अवंतर धाव येते. थोडस दिशा भटकली जाते. मात्र खोलर टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला कट झालाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. तीन फिल्डर बरं का अडवला जाणार नाही दादा. चेंडू जातोय सीमा पार. रडत खडत कवायना चेंडू चाललाय 4 धावांसाठी. आणि आता मात्र कुठेतरी खैरगाव संघाची मात्र धाव फलक हल्लं जाते या 4 धावेच्या मदतीने. खेळूच्या स्वरूपात चांगली सुरुवात इथे केली जाणार. पहिलं षटक हाताळलं जातंय वैभव यांच्याकडून. तर मात्र पुन्हा एकदा टप्पा पडून मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने चालला जातोय. एक अवंतर धाव आली व्हाईटच्या स्वरूपात. मात्र पुन्हा एकदा टप्पा पडून अगदी लो राहायला गेला चेंडू. निश्चितच फलंदाजाला बीट केला जात आहे. पिचचा जर अंदाज घेतला गेला तर एक चेंडू अगदी उसळी घेऊन हाईट घेतली जाते, तर एक चेंडू मात्र थोडासा लो राहिला जातोय. थोडासा हायब्रिड पिच म्हणता येईल. इथे मात्र स्वतःच्या चेंडूवर चांगली फिल्डिंग केली जाते वैभव कडून. थोडासा पडला परंतु चेंडू मात्र अडवला जातोय. कुठली धाव मात्र दिली जाणार नाहीये. चांगलं योगदान मात्र इथे वैभव कडून आपल्या संघासाठी दिलं जाणार आहे. आता मात्र पायात चेंडू टाकला गेला. पाठीमागच्या चेंडू दिशेने चेंडू उडवला जातोय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. अजूनही या षटकातला एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिलं षटक आपण बघतोय पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत 5 चेंडूच्या खेळीनंतर 8 धावसंख्या मात्र मिळवली गेली आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे.
तर मात्र पुन्हा एकदा कोडा चेंडू टाकला गेला. यॉर्कर लेनचा चेंडू, चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी षटक संपला आणि एका षटकाच्या मदतीने खैरगाव संघाची धावसंख्या आपण बघतोय जाऊन पोचली गेली आहे 12 या आकड्यावर. 1 गडी बाद. अप्रतिम सामना आपण बघतोय. अगदी प्रेक्षकांचं मन जिंकणारा सामना आपण या ग्राउंड मध्ये बघतोय. नवीन गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय दीपक. अगदी वेगवान गोलंदाज याची ओळख आहे. तोच दीपक गोलंदाजी मार्कवर आला. अजूनही पॉवर प्लेचे 3 चेंडू मात्र या षटकामध्ये येणार आहेत. पहिला चेंडू, काय चेंडू टाकला जातोय. ती गतीमध्ये बीट केलं गेलंय फलंदाजाला अमोल यांना. आणि चेंडू मात्र समोरच्या दिशेने कमिटीला सन्मान देतोय. चेंडू चालाय सीमा पार 4 धावांसाठी. ते मात्र पुन्हा एकदा बीट झालाय आणि पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्ले संपला गेला. त्या हिशोबाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या पॉवर प्लेच्या मदतीने आपण बघतोय खैरगाव संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे 16 या आकड्यावर. दुसरे षटक मात्र प्रगतीपथावर. डीके अतिशय वेगवान गोलंदाज. इथे मात्र चांगला प्रहार केला जाईल या चेंडूवर. चेंडू चालाय सीमा पार. हा येतो एक अमोलच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपणं, कारण जितक्या वेगात टाकला गेलेला चेंडू तितक्याच वेगात परत येतो असतो, त्यामुळे झेल टिपणं अतिशय अवघड असतं. इथे मात्र ऑफ साइडला जोरदार प्रहार केला जातोय. काय कॉन्फिडन्स आहे फलंदाजाचा. चेंडू चाललाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. षटक मात्र संपुष्टात आलंय आणि या 2 षटकांच्या मदतीने खैरगाव संघाची धावसंख्या आपण बघतोय जाऊन पोचली गेली ती 28 या आकड्यावर. चला बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय वैभव. ज्यानं पहिलं षटक हाताळलं गेलं होतं तोच गोलंदाज इथे आलाय. इथे मात्र थोडासा अजूबा गरीब फटका खेळायचा प्रयत्न काळूच्या बॅट मधून केला जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय काळूने. काय फलंदाजी आहे.
अचूक. बघा थोडंसं ताकदीचंच पण प्रदर्शन करणं अनिवार्य नसतं, कारण थोडंसं युक्तीने पण खेळणं महत्त्वाचं असतं. ते दाखवून दिलंय काळूने आपल्या फलंदाजीच्या जोरावर. आणि या 3 धावांच्या मदतीने का होईना आपल्या संघाची धावसंख्या मात्र पुढे ढकलण्याचं काम काळू करतोय. इथे मात्र यॉर्कर लेंथ हेलिकॉप्टरचा प्रयत्न केला गेलाय. निश्चितच एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. पुढचा चेंडू थोडासा पडून हुसळी घेतला जातोय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र आतमध्येच आडला जातोय. 2 धावा ते पळून पूर्ण होणार आहेत. बघा वैभव मात्र आपलं पुरेपूर योगदान आपल्या गोलंदाजीच्या जोरावर इथे टाकण्याचा प्रयत्न करतोय, कारण जितका अनुभव मात्र इथे आहे त्या गोलंदाजाकडे त्या पद्धतीने गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न मात्र वैभवचा असणार आहे. तर मात्र समोरच्या दिशेने प्रहार केला जातोय. चेंडू चाललाय सीमा पार. हा आलाय जोरदार प्रहार, षटकार. अगदी खोलवर टप्पा मात्र टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे निश्चितच चेंडूला अगदी खोदून काढलं गेलंय काळूच्या बॅटमधून. किती बाकी? 2. बघूया अजूनही तिसऱ्या षटकातले 2 चेंडू बाकी असणार आहे. आता मात्र सुपला शॉट. हा 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 चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेने. 4 धाव्यांसाठी. काय फटका होता, अगदी अजीबोगरीब सुपला शॉट. अप्रतिम फटकेबाजी आपण बघतोय खैरगाव संघाकडून, कारण हे अगदी थोडंसं महागडं षटक ठरण्यात येईल, कारण या षटकामध्ये भरपूर धावसंख्या मात्र मिळवली गेली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने इथे झेलचा चान्स, परंतु झेल मात्र टिपला गेला नाहीये. 1 मिनिट. षटक मात्र संपुष्टात आले, परंतु हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. बाउंड्री आहे की षटकार आहे की चौकार आहे. आम्हाला दांडा आडवा आलाय दादा, यारा आता अंदाज घ्या काहीतरी. षटकार आहे का? 6 धावा असणार आहेत. धावसंख्या आपण बघतोय 50 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. अजूनही 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता असणार आहे खैरगाव संघाला विजयासाठी. 12 चेंडू 15 धावा. समीकरण मात्र इथे थोडस सोपं झालं गेलंय, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे मित्रांनो की जिथे शेवटच्या चेंडूपर्यंत अजून काही सांगता येणार नाही कुठला संघ विजय होईल. त्यामुळे निश्चितच येणारे 2 षटक अतिशय महत्त्वाचे असणार आहे. 4थं षटक हाताळण्यासाठी आले तर शिवडे संघाकडून करण. स्ट्राईकवर असेल तो अमोल. 12 चेंडू 15 धावा. आजच्या दिवसातला आपण सेकंड राऊंडचा सामना बघतोय. शिवडे वर्सेस खैरगाव या 2 संघामध्ये पहिला सामना चाललाय सेकंड राऊंडचा. इथे मात्र चेंडू पडून अगदी उसळी घेतली जाते, बीट केलं जाते फलंदाजाला. कुठली धाव नसणार आहे, निर्धाव चेंडू आलाय.
इथे मात्र पुन्हा एकदा लो फुलटो अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न केला जातोय. काय चेंडू हाताळले जातोय करण यांच्याकडून. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजाला मात्र रोखून ठेवलं गेलंय, कारण बघितलं गेलं तर पाठीमागच्या काही षटकामध्ये चांगली फटकेबाजी त्याने केली होती, परंतु इथे मात्र थोडस रोखण्यात यशस्वी झालाय करण. आता मात्र समोरच्या दिशेने जोरदार प्रहार केला जातोय. फिल्डर आहे तिथे, चेंडू अडवला जाईल. एक धाव मात्र पडून पूर्ण होणार आहे. अप्रतिम गोलंदाजी मात्र बघायला भेटली आहे करण यांच्याकडून. इथे मात्र चेंडू हवेमध्ये फटका फसला गेलाय. झेल टिपला जाईल का? निश्चितच झेल मात्र इथे टिपला गेलाय आणि अगदी ऐन मोक्यावर ऐन वेळेवर विकेट मात्र गमवावी लागते. खैरगाव संघाचे कर्णधार काळू यांना चला बघूया. येणारे चेंडू अतिशय महत्वाचे असणारे, येणारे षटक अतिशय महत्वाचे असणारे आणि नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये अगमस्त होतोय सूरज. नवीन फलंदाज स्ट्राइक वर सूरज. गोलंदाजी मार्कवर करण यांना बघतोय आपण. इथे मात्र पुन्हा एकदा काय चेंडू हाताळला जातोय. अगदी अचूक टप्पा पकडला गेलाय करण यांच्याकडून. अगदी पूर्ण आपला अनुभव मात्र इथे आपल्या गोलंदाजीच्या जोरावर इथे झोकला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू. चेंडू चाललाय सीमा रेषाकडे. फिल्डर आहे तिथे, पण तो त्याच्याकडे पण कुठलाही चान्स नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावा मात्र अतिशय महत्वाच्या असणारे, कारण बघितलं गेलं तर फारच कमी धावसंख्या लागत होती. त्या दरम्यान इथे थोडीशी मिसफिल आढळली. या 4 धावांच्या मदतीने खैरगाव संघाची धावसंख्या मात्र वाढली जाते आणि षटक संपुष्टात आलंय. 4 षटकांच्या मदतीने धावसंख्या आपण बघतोय जाऊन पोचली गेली आहे 55. या आकड्यावर अजूनही 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असणार आहे खैरगाव संघाला विजयासाठी. अतिशय महत्वाचं षटक, महत्वाच्या धावा या गणल्या जाणार आहे, कारण अतिशय महत्वाचं षटक हे शेवटचं षटक असणार आहे. 6 चेंडू 10 धावा. चला शेवटचे षटक आपण बघतोय. आपल्या संघाने आपल्यावर जबाबदारी दिली आहे. सोनिया पहिला चेंडू फुल चेंडू टाकला गेलाय. हा चेंडू अजून पंचांचा कुठलाही निर्णय आला नाही. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार फुलवर टप्पा टाकला जातोय. सोनिया तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? काय करा आलाय दादा, टीमना भरोसा ठेवायचा का नाही? पहिला चेंडू याचा वालगाडलाय तो. हा आता मात्र 5 चेंडू 4 धावा असं समीकरण मात्र इथे उद्भवलंय. ते मात्र लो फुलटा चेंडू. एका धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या पण धावेचा प्रयत्न आणि निश्चितच 2 धावा पडून पूर्ण होत आहे. तर मात्र समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सोने यांना. इथे मात्र ऑफ साइडला जोरदार प्रहार केला जाणार. अमोल यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. याच बरोबर खैरगाव संघ इथे विजयी. सामना मात्र संपुष्टात आलाय. चला यानंतरचा होणारा जो सामना असेल
त्यासाठी येणाऱ्या संघाने तयार राहायचं आहे आणि धन्यवाद.